वार्तांकन रोखठोक बातमी। जंतर मंतर इथं सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं दुसऱ्यांदा चर्चेचा प्रस्ताव दिलाय। सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी याला दुजोरा दिला असून या प्रस्तावावरील मुख्य समितीशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल असा निर्णय त्यांनी दिला आहे। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील 16 मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत। सीजेपीच्या आंदोलनाचा आज 33वा दिवस असून बुधवार सकाळपासूनच हजारो आंदोलक घटनास्थळी जमलेत। यामध्ये 20 जुलै रोजी झालेल्या संसद मोर्चा दरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांडांचा सामना करावा लागलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे। दुसरीकडे संसद मोर्चा दरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत दिल्ली पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये 10 FIR दाखल केलेत। आंदोलकांवर RFF जवानांवर जीवघेणे हल्ले करणे, दगडफेक, तोडफोड आणि सरकारी कामात अडथळा आणणे यांसारखे आरोप ठेवण्यात आलेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी रात्री उशिरा गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घेतली। वांगचुक 28 जूनपासून उपोषणावर आहेत। दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंगळवारी त्यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते। सीजेपी आणि विरोधी पक्षाच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं राजधानीत CRPFच्या अतिरिक्त 20 तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले। CRPFच्या एका तुकडीमध्ये साधारण 100 जवान असतात। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।